तर स्वामींच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. तसेच दरवर्षीप्रमाणे होत असलेली ही शारदीय व्याख्यानमाला. या शारदीय व्याख्यानमालेचे अध्यक्ष परमपूज्य परमहंत आदरणीय श्रद्धेय मम गुरुवरे आचार्य श्री मामाजी यांनाही माझा सादर दंडवत प्रणाम करतो व तसेच या सभेला उपस्थित सर्व संत महंत भिक्षुक वासनिक आणि बालगोपाल यांनाही माझा दंडवत प्रणाम करतो. आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. माझ्या विषयाचे नाव आहे देवाचे अस्तित्व. मी आज या विषयावर बोलणार आहे. देव आपल्याला दिसत नाही, पण तो नेहमी आपल्या जवळच असतो. आपण थोडं जरी दुःखी झालो तर आपण म्हणतो देव नाही, देवाचे अस्तित्व नाही. यावरून मला एक गोष्ट आठवते. एक सद्गृहस्थ संध्याकाळच्या वेळा डोंगराच्या पायथ्याशी उभा होता. किर्र काळोख पडत चाललेला होता. कुणीतरी शेजाऱ्याने येत होतं व ते येणाऱ्याने याला पाहिले व विचारले, काय रे, काय करतोय? असं एकटा अंधारात का उभा आहे? तो म्हणाला, मला डोंगरावर जायचं आहे. त्यावर तो वाटसरू म्हणाला, जा ना, मग इथं का उभा आहे? तो म्हणाला, एवढा काळोख पडलेला आहे, मी कसं जाऊ? त्यावर त्या वाटसरून ते आपल्या हातातील कंदील त्याला दिले व म्हणाला, मला थोड्याच अंतरावर जायचे आहे, तू हे कंदील घेऊन जा व उद्या सकाळी वापस करण्यासाठी ये. तो वाटसरू निघून जातो. सद्गृहस्थ 2 पावले पुढे चालून तिथंच थांबतो व रात्रभरपर्यंत तिथंच बसून राहतो. सकाळी तो वाटसरू कंदील घेण्यासाठी वापस येतो. बघतो तर काय, तो सद्गृहस्थ तिथंच डोक्याला हात लावून बसलेला होता. तो वाटसरू आश्चर्य करू लागला व म्हणाला, काय रे, काय झालं? तो म्हणाला, मी रात्रभरपासून इथेच बसलेला आहे. त्यावर त्या वाटसरूने विचारले, पण तू का गेला नाही? मी तर तुला कंदील दिले होते ना? तो म्हणाला, हो दिले होते, पण त्या कंदीलचा प्रकाश माझ्या पायापुरताच पडत होता. डोंगर इतका मोठा, तितका चढायचा आहे. मी माझ्या पायापुरत्या प्रकाशाचं कसं काय एवढा डोंगर मोठा चढू? त्यावर तो वाटसरू म्हणाला, अरे, तू जसा जसा समोर चालत गेला असता तसा त्या कंदिलाने तुला उजेड दाखवत गेला असता. अगदी त्याचप्रमाणे उजेडासारखा देव नेहमी आपल्या जवळच असतो. जसा तो त्या काळ्या भोर रात्रीचा विचार करत होता, डोंगराचा विचार करत होता, आपण सुद्धा तसाच त्या दुःखरूपी डोंगराचा विचार करत बसतो. देवाचं अस्तित्व नेहमी आपल्या जवळच असतं. ते आपल्याला घडवत असतं. गुरूंकडून, अधिकाऱ्यांकडून, जसं की आपल्या सर्वांना आपल्या मामांकडून मिळतंय. आचार्यांना एकदा ज्वर आला होता. तेव्हा स्वामींनी त्यांना नेवासाला हटा म्हणजेच बाजाराला पाठविले होते. आचार्य विस्मृत असूनही त्यांनी सर्व काही वस्तू आणल्या, कारण की देवाचं त्यांच्यावर आशीर्वाद व शुभचिंतन रूपे अस्तित्व असल्याने हेच ते देवाचे अस्तित्व. तशी तर माझी बोलण्याची काही